हॅलो विद्यार्थी मित्रांनो, तर बघूया प्रॅक्टिस सेट नंबर 4.3. अतिशय सोपी प्रॅक्टिस सेट आणि शेवटची प्रॅक्टिस सेट. ही प्रॅक्टिस सेट बघण्यासाठी आपल्याला थोडंसं जॉमेट्रिकल टूल यूज करायचंय आणि जॉमेट्रिकल टूल्स यूज करून तुम्हाला बेस अँगल दिलेले, दोन बेस अँगल दिलेले. आतापर्यंत एकच अँगल दिलेला असतो आणि आता मात्र किती अँगल आहे? दोन बेस अँगल घ्या आणि त्याची पेरिमीटर दिलेली आहे ट्रायंगलची, म्हणजे सम ऑफ ऑल साइड. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काही क्वेश्चन आपण ड्रॉ करणार आहे भविष्यात. ठीक आहे, असे एक अँगल देणार. किती डिग्री आहे बघा, 70 डिग्री, 80 डिग्री, नंतर 50% अँगल घ्यायचे आणि ह्या दोन्ही टोकापासून अँगल घेतल्यानंतर दोन्ही लाईन आपण काय करणार? बायसेक करणार आणि बायसेक केल्यानंतर हा छोटासा भाग तुमचा हा ट्रायंगल तयार होणार. अशा पद्धतीने एक ट्रायंगल तयार होणार. त्याच पद्धतीने दुसरा प्रश्न सुद्धा असाच आहे. 58 डिग्री, 46 डिग्री, 50% अँगल घेणार ए आणि काय बी. नंतर ऑटोमॅटिक 29, 23, 50% झाल्यानंतर ऑटोमॅटिक 58, 46 अँगल साइड ए झेड आणि बी झेड यांना आपण बायसेक करणार. आणि क्वेश्चन नंबर तिसरा मात्र असाच राहणार. एल एम एन ज्याच्यात 60 डिग्री, 80 डिग्री आहे, त्याचे 50% 30 डिग्री, 40 डिग्री राहणार आणि दोन्ही साईडला बायसेक करणार आणि नंतर जो ट्रायंगल भेटणार, असा पूर्ण ट्रायंगल भेटणार, हा मात्र तुमचा 60 आणि 80 चा भेटणार. तर बघूया प्रॅक्टिस सेट नंबर. ओके, हॅलो माझ्या लाडक्या विद्यार्थी मित्रांनो, तर बघूया प्रॅक्टिस सेट 4.3 लेक्चर. शेवटचं लेक्चर आहे या प्रॅक्टिस सेटचं, या चॅप्टरचं. तर बघूया, पहिल्या दोन्ही प्रॅक्टिस सेट मध्ये आपण ट्रायंगल ड्रॉ केलेला आहे. याही प्रॅक्टिस सेट मध्ये ट्रायंगल ड्रॉ करायचा आहे. या प्रॅक्टिस सेट मध्ये दोन अँगल दिलेले, राईट, आणि दोन अँगलच्या मध्ये तिन्ही साइडची सम दिलेली आहे. पण आपल्याला काही ठाऊक नाही काय करणार. पेरिमीटर दिलेलं आहे आणि हे पेरिमीटर आपल्याला इथं कॅल्क्युलेट करायचं आहे आणि त्या पेरिमीटर जे दिलेलं आहे त्याच्यावरून ट्रायंगल तयार करायचं आहे. आणि जो पण अँगल दिलेला आहे, ठीक आहे, त्याच्या 50% अँगल घ्यायचा. किती घेणार बाळांनो? 60 डिग्री दिला तर 30 घ्या, 80 डिग्री दिला तर 40 घ्या, 70 दिलं तर 35 घ्या. ठीक आहे, 50-50% ची कन्सेप्ट आलेली आहे आणि त्याच्या बेसने आपण ट्रायंगल ड्रॉ करणार आहे. ठीक आहे, तर अशी प्रॅक्टिस सेट आहे. ओके, चला स्टार्ट करूया. प्राईड रायडर सर या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या प्रत्येकाचं मनापासून स्वागत आहे. आणि जे विद्यार्थी कंटिन्यू लेक्चर करतायत त्यांच्यासाठी मी अजून आकर्षक आणि व्यवस्थित अतिशय सोप्या सरळ भाषेत लेक्चर तयार करतोय. तर स्टार्ट करूया प्रॅक्टिस सेट नंबर. ठीक आहे, पहिले रफ वर्क सांगतोय बाळांनो. पहिले रफ डायग्राम आणि क्वेश्चन कसा असतो हे लगेच सांगतोय तुम्हाला. बघा, हे ट्रायंगल काय. पहिला प्रश्न समजून घ्या. पहिला प्रश्न समजा काय काय दिलेलं आहे. अँगल क्यू दिलेला, किती डिग्री दिला? 70. अँगल आर किती दिला? 80 डिग्री. आणि पी क्यू प्लस क्यू आर प्लस पी आर म्हणजे एक ट्रायंगल आहे. त्या ट्रायंगलच्या तिन्ही साइडची बेरीज काय काय नाव आहे बोला? पी क्यू आणि काय आर. तिघांची बेरीज जर केली तर ती किती भेटतीये? साइड नंबर 1, साइड नंबर 2, साइड नंबर 3, सगळ्यांची सम किती आहे? 9.5. किती आहे? हा, कोणती साइड दिलेली नाही. किती घ्यायचं, काय घ्यायचं, काहीच करायचं नाही. जेवढी जी सम आहे ती एक मोठी साइड घ्यायची. घेतली, किती घेतली ती? 9.5. किती घेतली बोला? 9.5. आता अँगल काय नाव दिलं? क्यू आणि आर. तर एका साइडला क्यू द्या आणि एका साइडला काय द्या रे? आर. अँगल क्यू किती डिग्रीचा घ्यायचा? 70 डिग्रीचा घ्यायचा. किती डिग्रीचा घेणार बोला? बोला 70. 70 पेक्षा अर्ध घ्यायचं. किती घेणार? 70च्या अर्ध किती होणार बोला? 35 डिग्री. किती होणार? 35 डिग्री. किती घेणार? 35. नंतर आर किती डिग्री? 80. 80 चे अर्ध करा. 80 चे अर्ध करा, सांगा पटकन. 80 चे अर्ध करा, पटकन सांगा. हा, किती राहणार? 40 डिग्री. 40 डिग्री इकडून घ्या, इकडून घ्या, इकडून घ्या. कळतं का? हा, जशी गरज पडली तसं घ्यावं लागते. ठीक आहे, नंतर ही साइड काय करायची? वाढून घ्यायची. वाढून घ्यायची. वाढवली का? येस नो? वाढवली का? हा, अशा पद्धतीने हा अँगल कितीचा घेतला बोला? हा घेतला 70च्या अर्ध 35 डिग्री. आणि हा अँगल कितीचा घेतला बोला? अँगल कितीचा घेतलाय? हा आर 80. 80च्या जागी किती घेणार? 40. इथपर्यंत काही अडचण? इथपर्यंत काही अडचण आहे का? नाही. आता काय करा, याला आणि याला बायसेक करा. या साईडला बायसेक करा, या साईडला बायसेक करा. तर साधारणतः मी इथं बायसेक करणार. इथं हा, याला बायसेक करणार, अर्ध्यापेक्षा जास्त माप घेणार आणि इथंही अर्ध्यापेक्षा जास्त माप घेणार. परत इथं अर्ध्यापेक्षा जास्त माप घेऊन इथं बायसेक करणार. इथंही अर्ध्यापेक्षा माप जास्त घेऊन आणि इथेही बायसेक करणार. बायसेक केल्यानंतर मी काय करणार? स्केल घेणार. काय घेणार बोला? स्केल. आणि स्केल घेतल्यानंतर दोघांमधून एक लाईन ड्रॉ करणार.
दोघा पॉइंट मधून काय करणार बोला, पटकन सांगा. हा, एक लाईन ड्रॉ करणार. काय करणार बोला, हा एक लाईन ड्रॉ करणार. अशा पद्धतीने ही लाईन ड्रॉ होणार. ठीक आहे. तर मी आता अंदाजी करतोय, त्याच्यामुळे काही अडचण येणार नाही. अशा पद्धतीने परत यालाही बायसेक करणार. साधारणतः याला बायसेक करणार आणि याचा बायसेक पॉइंट माझ्या जवळ इथं कुठेतरी भेटणार. याला बायसेक करणार आणि याला बायसेक करणार. ठीक आहे. तर हे कुठेतरी थोडीशी खिचडी होणार 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 आणि अशा पद्धतीने बनणार. ठीक आहे. मग हा जो पॉइंट आहे, हा पॉइंट आणि हा पॉइंट आहे आणि ह्या पॉइंटला आणि या पॉइंटला जॉईन करणार. तर असा हा त्रिकोण तयार होणार, असा हा त्रिकोण तयार होणार. ठीक आहे. असा हा काय तयार होणार बोला, हा काय भेटतोय, त्रिकोण भेटतोय. या त्रिकोणाची पेरिमीटर किती आहे, हा तर मग हा मधला जो अँगल आहे, हा मधला जो अँगल आहे, लक्ष द्या, हा मधला जो अँगल आहे हा किती डिग्रीचा होणार, 70 डिग्रीचा. आणि हा मधला किती होणार, 80 डिग्रीचा. ठीक आहे. आणि ह्या सगळ्या साईडची जर बेरीज केली, पेरिमीटर 1 2 आणि ही तिन्ही साईड, तर ही किती भरणार, 9.5. अशा डायग्राम येणार आहे आणि असं तुम्हाला करायचं आहे. असा ट्रायंगल तुम्हाला दिसणार आहे. तर तुम्ही सगळेजण तयार आहात का, यस और नो. चला स्टार्ट करूया. गुड, एव्हरीवन रेडी रेडी आहे का, चला स्टार्ट करू. ओके सर, हे काय होतं, हे रफ वर्क होतं. हे काय होतंय, हे रफ वर्क होतं रे बालकांनो. काय होतं बोला, काय होतं बोला, पटापट सांगा मला. काय होतंय, रफ वर्क रफ वर्क रफ वर्क. काय होतं, हा चला चला आता तुम्हाला जमायला लागलं ना राजा हो, यस नो सांगा पटापट पटापट. गुड, व्हेरी गुड व्हेरी गुड व्हेरी गुड. चला आता 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 या टूल्सचा यूज करायचा आहे. किती घेऊ, किती साईड घेऊ सांगा पटापट. 9.5. किती घ्यायचं, 9.5. चला चला पटकन घ्या. 9.5 किती घेणार, 9.5 वर मी इथं मार्किंग करतो. कुठं, इथं 9.5. इथं किती किती आहे, 9.5. थोडीशी लाईन ओढून घ्यायची. तर मी किती घेतलं बोला. चला तसं नाही करत, चला इरेज करून टाका, इरेज करून टाका, इरेज करून टाका. सगळं जेवढी पाहिजे तेवढीच घ्या. कितीची पाहिजे, किती पाहिजे बोला. कुठे आपली पट्टी, कुठे पट्टी, कुठे पट्टी, कुठे लपली होती, काय झालं सांगा. लपून गेली होती, काय गेली ती. 9 पॉइंट किती पाहिजे, 5. जेवढी आहे तेवढीच गरज, एवढी गरज आहे तेवढीच घ्या, जेवढी गरज आहे तेवढीच घ्या. घेतली का 9.5 घेतली का. बेस साईड किती घेतली, 9.5. आता कितीचा अँगल घेणार बोला, सांगा पटापट सांगा. हा सांगा 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 कितीचा. हा काय करणार, इकडे लिहून देऊ का, ते लिहून देऊ का. अँगल क्यू जर काढायचा आहे तर अँगल सपोज इथं ए काढू आपण. अँगल ए जो आहे हाफ ऑफ द अँगल क्यू, हाफ ऑफ द अँगल काय क्यू. हाफ ऑफ द अँगल क्यू, क्यू किती आहे 70 डिग्री. 70 भागिले 2 किती राहणार, 35 डिग्री. किती डिग्री राहणार, 35. अँगल बी काढायचा आहे, कोणता काढायचा आहे, सपोज अँगल बी काढू साईडचा. तर हाफ ऑफ द अँगल आर, काय राहणार अँगल आर, हाफ ऑफ द अँगल आर. तर किती डिग्री आहे, 80. तर किती डिग्री राहणार, 40 डिग्री. किती डिग्री राहणार, 40 डिग्री. ओके, किती डिग्री, 40 डिग्री. मग आता काय करणार बोला, किती डिग्री घ्या पहिले, 35 डिग्री. किती डिग्री, 35. असं 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 इकडून घ्या, 35. ओके ठीक आहे. हे हा 35 काय झालं, का बर, अच्छा 45 झालं का. ओके ओके 35 पाहिजे तुम्हाला. चला 35 डिग्री घ्या, घेतलं घेतलं का, 35 डिग्री घेतलं का. चला 35 घ्या. काही जणांचं कमेंट आहे की सर व्हाईट लाईन घ्या. बरं व्हाईट घेतो, व्हाईट घेतो, दिसत नाही का. चला का ठीक आहे, व्हाईट लाईन घेतो. कोणती लाईन घेऊ, व्हाईट लाईन. कोणती लाईन घेतली, व्हाईट. कोणती लाईन घेतली बोला, व्हाईट लाईन. हे माप किती होतं रे, 6.5 ना. किती, 7.5 नाही का, 9.5 आहे का.
याला थोडस काय करू, सपोज 9.5 किती आहे, 9.5 किती आहे 9.5. आता त्याच्याने काही फरक पडत. हा कितीचा अँगल घ्यायचा, 9.5 आहे नाही, किती आहे 9.5. ओके 9.5. अँगल कितीचा घ्यायचा पहा, या टोकावरून अँगल कितीचा घ्यायचा आहे, हा 80 घ्यायचा का नाही, त्याचा अर्धा घ्या. किती आहे अर्धा, 40 डिग्री. किती डिग्री 40. ओके किती डिग्री 40 डिग्री. हा झाला 40 आणि हा किती झाला 35. आता काय करणार, बायसेक करायचं. काय करणार, बायसेक करा. चला बायसेक करा पटापट, 2 पॉइंट मधून बायसेक करा, बायसेक करा. चला बायसेक करा. अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या. आहे का ते पहा पहिले, अर्ध्यापेक्षा जास्त माप आहे का, आहे का, अर्ध्यापेक्षा जास्त माप घेतलं का. चला घ्या. चला घ्या पटापट पटापट माप घ्या. बाकीचं रब करता येणार आपल्याला, बाकीचं काय करता येणार, इरेझरने रब करून टाकू आपण. इरेझर थोडं मोठ्या साईजचं झालं, कमी करतो. अशा पद्धतीने हे याच्यातून रब करतोय. ठीक आहे. चला आता याच्यातून याला काय घ्या, बायसेक करा. केलं का, पट्टी घ्या, पट्टी घ्या, पट्टी घ्या, पट्टी घ्या, पट्टी घ्या. घेतलं का, बायसेक करा. पटकन बायसेक करा. केलं का, माझ्यासोबत करा सगळेजण. चला बायसेक करा. केलं, याला बायसेक झालं का, बायसेक झालं का 90 डिग्री मध्ये होय, 90 डिग्री मध्ये बायसेक केला. आता इकडच्या लाईनला बायसेक करा, इकडच्या लाईनला बायसेक करा. किती माप घ्यायचं, किती माप घ्यायचं ताई, सांगा ना, सांगा ताई, कितीचं माप घ्यायचं, भाग्यश्री ताई. हा कितीचं माप घ्यायचं, लक्ष आहे का, लक्ष नाही, अर्ध्यापेक्षा परत. आता इथं टोक घ्या. काहीतरी काही पोरं काय करता माहिती का, अर्ध्यापेक्षा कमी घ्या. काय करता सांगा, त्यांचं आयुष्यात कधीच राईट नाही येणार. पुऱ्या अख्ख्या आयुष्यात कितीतरी वया जरी भरल्या यांनी, काय केल्या बोला, किती वया जरी भरल्या तरी त्यांचं काही येणार आहे का. पट्टी कुठे आपली, पट्टी कुठे, पट्टी 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 पट्टी. चला पट्टीने माप घ्या, घ्या 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 घ्या, पट्टी पट्टी पट्टी. चला चला चला, ओ अक्का, ओ बाळांनो, मजा येते ना, मला मजा येते, तुम्हाला येते का नाही ते सांगा. येस नो. अगोदर मला भीती वाटत होती, हे इलेक्ट्रॉनिक टेक्नॉलॉजी जमतं का नाही जमत काय, पण आता काय झालं, टेक्नॉलॉजी जमायला लागला आपल्याला. काय झालं, काय झालं बोला, टेक्नॉलॉजी जमायला लागली. आता इरेजर घेतो मी, हे जे चंद्र जास्त मोठाले दिसत आहे ना, ते कट करून टाक. टेक्नॉलॉजीची मला पहिली भीती वाटत होती. काय वाटत होती बोला, टेक्नॉलॉजीची काय वाटत होती, हा भीती वाटत होती. आता आता वाटते का नाही, तुम्हाला पण नाही वाटणार, तुम्हाला पण मजा येते याच्यावर.
का नाही येते? आता हे दोन जे पॉइंट भेटले ना, या दोन्ही पॉइंटला म्हणणार हा जो अँगल इथून, हे जर तुम्ही चेक केलं, आता ह्या पॉइंटवरून याला जॉईंट करा. चला जॉईंट करा. या पॉइंटला पहिल्या सेगमेंटच्या पहिल्या याला म्हणणार क्यू. काय म्हणणार बोला? कोणता पॉइंट आहे? सॉरी यार, कोणता पॉइंट आहे? क्यू. कोणता? क्यू. आणि हा कोणता आहे? कोणता आहे? अँगल. हा. आणि आता याला कनेक्ट करा इथून, या पॉइंट मधून. केलं का? सांगा ना. चला करा पटकन लाईन कनेक्ट. केलं नक्की? अच्छा, इकडून पण काढा, बायसेक्ट करा. हा अँगल किती डिग्रीचा बनणार आहे? 70. कितीचं बनणार? किती डिग्रीचं बनणार? 70. आता काय करणार? आता काहीच करायचं नाही. असं एक ट्रायंगल दिसणार तुम्हाला, अशी एक डायग्राम दिसणार तुम्हाला. असं एक ट्रायंगल दिसणार. भेटलं का? ए पोरीनो, ए पोरांनो, अरे भेटला का पॉइंट? इकडून कसं काय आलं? पट्टी तर अशी ठेवायची आपण. चला ओढा लाईन. ओढू का? कसा आलाय? किती डिग्रीचा आहे? 80. किती डिग्रीचा आहे? हा छोटूसा ट्रायंगल दिसणार तुम्हाला. दिसतोय का? याची पूर्ण पेरिमीटर किती राहणार? 9.5. किती राहणार? हा पॉइंट कोणता आहे? कलर चेंज करतो, याचा कलर चेंज करतो. लक्ष द्या. हा पॉइंट आहे क्यू. हा पॉइंट कोणता आहे? आर. आणि हा वरचा कोणता आहे? पी. कोणता आहे? पी. असा हा ट्रायंगल दिसतोय का? 3 पॉइंटच्या मध्ये हा ट्रायंगल दिसतोय का? त्याची पेरिमीटर 70-80. वाटल्यास याच्याने चेक करा 70 भरतो का? वाव, 70 भरला. किती भरला बा? हे बा 70 भरला. परत इथं बा, ओ माय गॉड, 80 भरला. किती भरलाय? 40. 40. ओ नक्की? अरे नक्की का? हे पा 80 भरला. किती भरलाय? हा, या टोकाशी ठेवा व्यवस्थित. ठीक आहे. असा एक ट्रायंगल दिसेल मध्ये. दिसला का तुमचा? आला? बघा. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आलंय सगळ्यांचं? आलं? असेच तिन्ही प्रश्न आहे. असेच तिन्ही प्रश्न आहे. किती प्रश्न आहे? 3 प्रश्न आहे. 70च घेतलंय, 50 80च झालंय. आता क्वेश्चन नंबर किती आहे? 2. कोणता आहे? 2. कोणता आहे बोला? क्वेश्चन नंबर 2. चला घेऊया. फास्ट घेतो आता मी. पहिला प्रश्न बेसिक कन्सेप्ट शिकवायला वेळ लागला. ठीक आहे, स्क्रीनशॉट काढून घ्यायचं. आता काय सांगा पटापट सांगा रे बालकांनो. ए बालकांनो, ए तेजस्वी बालकांनो, कसे बालक आहे तुम्ही? सगळे तेजस्वी. 8वी मध्ये असणारे सगळे बालक तेजस्वी. 9वीत असणारे त्याच्यापेक्षा जास्त तेजस्वी. तुम्ही कितीला आहे? 9वीला आहे ना? 9वीला काय अडचण? किती रे? 10.5. किती आहे? 10.5. 10.5 किती घ्या बोला? 10.5. चला घेतली. 10.5 घेतला का?
पेन चेंज करू, व्हाईट घेऊ, व्हाईट घ्या 10.5 घेतलं. कितीचा अँगल घ्यायचा, किती आहे हे पहा, अँगल वाय जर घ्यायचा आहे, अँगल कोणता घ्यायचा आहे, वाय. किती तो 58 डिग्री. मग अँगल एक्स घेणार, कोणता घेणार, अँगल एक्स इज हाफ ऑफ अँगल वाय. चला अँगल वाय किती आहे 58. 58चा अर्ध सांगा रे, बे का बे बेदुनी 4 बेनम 18. अँगल एक्स किती आला, अँगल एक्स किती आला बोला बोला. हा आता अँगल एक्स घ्या, किती डिग्री आहे 46. किती डिग्री आहे 46. अँगल वाय घ्या 46. अँगल वाय हाफ ऑफ काय घेतलं रे, एक्स आणि वायच येत होतं. काहीतरी एक्स नका देऊ रे राजा, त्यांना नाव बदला. एक मिनिट, याचं नाव मी बदलतोय. काय करणार, याला ए बी नाव देतो. काय नाव देऊ बोला, काय नाव देऊ. अँगल ए दिलाय, हा वायच्या 50% पाहिजे. किती पाहिजे 58. 58च्या 50% किती 29 डिग्री. आणि इकडे अँगल बी सांग, हाफ ऑफ अँगल एक्स, हाफ ऑफ अँगल एक्स सांगा रे, हाफ ऑफ अँगल एक्स. एक्स किती आहे 46. 46 च्या अर्धे सांगा. अँगल बी किती डिग्री 23. किती डिग्री बोला 29 डिग्री आणि 23 डिग्री. कळालं नक्की, 29 डिग्री आणि 23. चला आता काय करणार सांगा पटकन, काय करणार. 29 डिग्री घ्या, कोणतं घ्या, चला 29 डिग्री या लाईनवर पॉईंट घ्या. 29 डिग्री घ्या, 29 डिग्री घ्या. चला घ्या, किती पाहिजे 30. 30च्या अलीकडे काय 29. चला हा झाला 29. किती झाला 29. तुम्ही पण घ्या इकडं, त्याला नाव द्या. काय नाव द्या ए. नंतर किती घ्या बी 23. किती डिग्री, किती घेणार ओम. चला 23 घ्या, 23 20 22 23. कोणता आहे बी का, आपल्याला कोणते पाहिजे एक्स वाय पाहिजे, रिअल अँगल लागणार. आता हे दोन्ही इंटरसेक्ट झाले, काय करायचं बायसेक करा. बायसेक करणार ना, अर्ध्यापेक्षा जास्त माप घेऊन. पुढे आपलं ते चला अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या. किती, अर्ध्यापेक्षा जास्त आहे का नाही. चला मार्किंग करा, मार्किंग करा. केलं नक्की का ए पोरांनो, केलं का. हा मार्क करा, केलं का. हा इकडे टोक ठेवा. चला दोघांमधून काय काढणार, लाईन ड्रॉ करा. काय ड्रॉ करणार बोला. चला घ्या पटकन, लाईन ड्रॉ केली का. चला लाईन ड्रॉ करा, केलं का रे. चला लाईन ड्रॉ झाली, लाईन ड्रॉ झाली. आता याला बायसेक करा इकडच्याला. इथं नाव देणार आपण, कोणतं नाव देणार एक्स. काय नाव देणार, अँगल 58 डिग्रीचा कोणता होता, हा 29 डिग्रीचा काढला होता ना. अलीकडचा कितीचा काढला होता 29चा. पलीकडचा कितीचा काढला होता 23चा. इथं जो पॉईंट देणार याला नाव देणार एक्स. काय देणार बोला बोला ना. आता काय करणार, याला बायसेक करा इकडच्याला.
याला बायसेक्ट करा. अर्ध्यापेक्षा थोडंसं माप जास्त घ्या. चला पटापट करा. अर्ध्यापेक्षा जास्त घेतलं. हे पण अर्ध्यापेक्षा जास्त घ्या. चला आता इथे अर्ध्यापेक्षा जास्त माप, तेच माप. चला असा कोण फिरवला, लाईन ड्रॉ करा याच्यातून. चला लाईन ड्रॉ करा. केलं का? नक्की. चला ही लाईन ड्रॉ केली मी. इथं नाव काय देणार मी याला? वाय. काय नाव देणार? आता या एक्स मधून आणि हा कोणता आहे? एक्स वाय. वरचा कोणता राहिला? झेड. इथं पॉईंट भेटला आपल्याला झेड. कोणता? बोला कोणता भेटणार? इथं कोणता भेटणार? इथं भेटणार झेड. कोणता भेटणार? झेड. चला हे जॉईंट करून घ्या. चला लाईन ड्रॉ करा. केलाय. आता एक शेवटची इकडची काढून घ्या. चला चला. हा तुमचा झाला. हा किती डिग्रीचा? चेंज कलर थोडासा चेंज करतो समजा ओळखण्यासाठी. 58 डिग्रीचा. किती डिग्रीचा भरणार? हा 58. आणि अलीकडचा कितीचा भरणार? कितीचा भरणार? 46चा. हा तुमचा झाला एक्स, हा वाय आणि हा झेड. हा ट्रायंगल मधला. अशी डायग्राम आली का? बघा. येस नो? अरे वा, व्हेरी गुड. वाव वाव, आली. व्हेरी गुड. चला आता शेवटचा प्रश्न घ्या. शेवटचा प्रश्न स्क्रीनशॉट काढून घ्या. अशी डायग्राम दिसली पाहिजे तुमची. यस नो? चला शेवटचा प्रश्न बघा आजचा. लगेच सांगा आता. 60 आणि 80 पटकन लिहा. रफवर लिहा. काय अँगल एम किती आहे? अँगल एम किती? 60. मग मी पकडणार अँगल एक्स. हा हाफ ऑफ किती राहणार? अँगल एम. हा एक्स 1/2 60. 60 चा अर्ध किती रे? 30. अँगल एक्स किती राहणार? 30 डिग्री. नंतर अँगल एन घ्या. कोणता घ्या? अँगल एन किती आहे? 80 डिग्री. किती? मग अँगल वाय घेऊ आपण. कोणता घेऊ? हाफ ऑफ 80 डिग्री म्हणजे अँगल एनचं. सांगा रे ए बालकांनो. 80 चे अर्धे किती? 40. 80 चे अर्धे किती? 40. अँगल वाय किती? अँगल वाय किती? अँगल एक्स 30. अँगल वाय किती? बोला. 40 डिग्री. चला स्टार्ट करूया. पेरीमीटर किती दिली? 11 सेंटीमीटर. चला पहिले 11 सेंटीमीटरची लांब लाईन ओढून घ्या. 10 मार्काला येणार आहे परीक्षेत. किती? कमीत कमी 2 ते 3 प्रश्न राहणार आहे. हो कन्स्ट्रक्शन ऑफ ट्रायंगलचे. किती आहे? किती सेंटीमीटर आहे? 11. किती सेंटीमीटर? चला 11 सेंटीमीटर. काय नाव यार? नाव द्यायला इथे एक्स नाव देतो आणि इथं वाय नाव देतो. किती? 11 सेंटीमीटर. किती सेंटीमीटर? ही पूर्ण लाईन 11. कितीचा अँगल काढा? 30चा. अँगल एक्स किती काढणार? अँगल एक्स किती काढणार? 30. अँगल वाय किती काढणार? सांगा. अँगल वाय किती राहणार? हा 40. कितीचा? 40. चला हे इंटरसेक्ट होईल. ही लाईन अशी पुढे जाणार.
ठीक आहे. लगेच काय करा, बायसेक्ट करून घ्या. बायसेक्ट करा. चला बायसेक्ट. कोणत्या लाईनला बायसेक्ट करणार? चला अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या या टोकावर. पहिले एक काम करा, थोडस माप वाढवा. अर्ध्यापेक्षा कमी घेतलं तर बिलकुल नाही होणार बरं का. स्वप्नात पण विचार नाही करायचा की होईल. कशात सांगा? हा कशात कशात विचार नाही करण्याचा सांगा? स्वप्नात पण विचार करायचा. स्वप्नात पण विचार करायचा नाही. कधी? अर्ध्यापेक्षा जास्त माप नाही घेतलं तर. नाही तर मग रियालिटी मध्ये. चला ही लाईन बायसेक्ट झाली 90 डिग्री मध्ये. या लाईनला बायसेक्ट करा. इथं पण कितीचं माप घ्या बोला? अर्ध्यापेक्षा जास्त. कितीचं? कितीचं? असं अर्ध्यापेक्षा जास्त घ्या. अर्ध्यापेक्षा जास्तच आहे ना? हा आहे. इथं इथं घ्या अर्ध्यापेक्षा जास्त. घेतलं? चला चला थोडी खिचडी दिसेल पण अर्ध्यापेक्षा जास्त माप घ्या. करून घेऊ आता. थोडस दोन लाईन मधून काढून घ्या. चला लाईन ड्रॉ केला का रे? हा पॉइंट भेटतोय. आता मी व्हाईट लाईन घेणार. कोणती लाईन घेणार? व्हाईट लाईन. कोणती? चला 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 पटकन. चला बालकांनो ट्रायंगल ड्रॉ झाला. हा तुमचा एक ट्रायंगल तयार झाला. काय तयार झाला बोला? ट्रायंगल. किती डिग्रीचा आहे? 60 डिग्रीचा. काय नाव देऊ याला? यम. याला काय नाव देऊ? यन. आणि काय वरचा? यल. यल यम यन. किती डिग्री आहे? 60. हे किती डिग्री आहे? 80. किती डिग्री? 60 डिग्री आणि किती? चला इथं हा प्रॅक्टिस सेट तुमचा संपलेला आहे आणि चॅप्टर सुद्धा तुमचा संपलेला आहे. चॅप्टर नंबर 4. व्हेरी गुड व्हेरी गुड. सगळ्या विद्यार्थ्यांचं येते. खूप चांगली गोष्ट आहे. आणि जॉमेट्रिक कन्स्ट्रक्शन जेव्हा स्वतःला जमणार ना, कॉन्फिडन्स लेवल खूप हाय असते. स्वतःला जमल्यावर काय खूप आनंद भेटतो. इतका आनंद भेटतो काय तुम्ही चॉकलेट खाऊन पण तेवढा आनंद भेटणार नाही तुम्हाला. तेवढा जास्त आनंद कधी भेटतो? जेव्हा स्वतःला जमल्यावर. ठीक आहे. तर अशाच पद्धतीने कंटिन्यू लेक्चर बघा. चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा मित्रांना. दररोज 5 जणांना शेअर करा. किती जणांना? आणि त्याच्या पुढचे ते 5 जणांना शेअर करतील. ठीक आहे नक्की. ओके थँक्यू.